स्पोर्ट्सला प्रोत्साहन देत राहा. सगळ्यांनी फिटनेसवर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मला इथे एवढं मान सन्मान दिलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. त्या ठिकाणी शिवदर्शन फॅमिली तुम्ही आज मॅच केला, आम्ही 15 तारखेला मॅच केला. आम्ही सिंधुदुर्ग टीम म्हणत होतो, मित्रांनो सिंधुदुर्ग टीम म्हणत होतो. त्याच्यामुळे आम्हाला काय बाकीचे विषय आहे विनर आम्ही आहोत. भूमिका आमची सिंधुदुर्ग टीमची होती, परंतु मॅच खेळावी लागते. जसं तुम्हालाही खेळावी लागेल तशी आम्हालाही खेळावी लागेल. 15 दिवस शेवटी म्हणून कॅन्डिडेट होता कोलिंदाला आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्यावेळेला त्याबद्दल आपलं सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि रायगड आणि सिंधुदुर्ग अप्रतिम खेळ केला. मला वाटतं चेतनने तर अतिशय सुंदर बॉलिंग केली आणि सगळ्यात जास्त कोणी रन थांबवून ठेवले असतील तर वल्लभने थांबवून ठेवले होते. वल्लभने रन थांबवून ठेवले होते म्हणून शेवटच्या बॉलपर्यंत आपण पोचलो होतो. जर वल्लभने थांबवलं नसता, स्पीड ब्रेकर लागला नसता तर थोडा प्रॉब्लेम झाला असता. परंतु तरीही रायगडचा गेम अतिशय सुंदर होता. सिंधुदुर्गकर विनर झाले. खूप खूप शुभेच्छा पुढील तुमच्या कारकिर्दीसाठी. थँक्यू. धन्यवाद. यानंतर मी ज्यांनी आपल्याला ज्यांनी संपूर्ण दिवस आपल्याला पंच म्हणून काम बघितलं त्यांना मी रंगमंचावर आमंत्रित करतो. समीरजी कावले, प्रवीण आणि उदय यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि छोटंसं आमच्याकडून एक बक्षीस द्यायचं आहे. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे समीरजी कावले यांना आणि संजयभाई पाटील यांचा दोघांना सन्मान आहे. मी अभिजित कदम यांना विनंती करतो. अजय ठीक आहे. समीर, उदय आणि प्रवीण तिघांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतो. त्यांनी आम्हाला बहुमूल्य असं सकाळपासून पंच म्हणून काम बघितलं आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांनी पंच म्हणून काम करून दरवर्षीप्रमाणे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. छोटंसं आमच्याकडून एक प्रेमाचं बक्षीस आपल्या तिघांसाठी. त्यानंतर शेवटच्या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो सुनील मोरे यांना. गणेश क्षीरसागर यांनी यायचंय आणि त्यांना सन्मान द्यायचा. गणेश अभिजित मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देतील सुनील मोरे यांना. ज्या संघाने 4थ्या नंबरवर स्थान पटकावलं तो संघ सिंहगड. या संघाला मी त्यांची ट्रॉफी घेण्यासाठी रंगमंचावर आमंत्रित करतो. 4 नंबर सिंहगड संघाने आपली ट्रॉफी घ्यायची आहे. अप्पा भोसले यांना मी विनंती करतो की त्यांनी सिंहगड या संघाला हा 4 नंबरचा पुरस्कार बहाल करायचा आहे. वेल प्लेड सिंहगड चॅलेंजर्स. बॉल घेतो माझी कुत्री वाट बघते घरी की काय आनंद. धन्यवाद. जुनेच घेतले. थँक्यू. धन्यवाद सिंहगड संघ. यानंतर तिसरा नंबरवर जे होते तो संघ तोरणा टायगर या संघाने रंगमंचावर यायचं आहे आणि त्यांना बक्षीस स्वरूपात मिळाले आहेत रोख रक्कम 6,666 आणि आकर्षक चषक. राजेशभाई कदम यांच्या हस्ते ती ट्रॉफी द्यायची. राजेशभाई कदम तोरणा टायगर्सच्या संघाला 3 नंबरची ट्रॉफी
666 असं पुरस्काराचं स्वरूप आहे. तो पुरस्कार राजेशभाई कदम यांच्यातर्फे तोरणा टायगर्सच्या संघाला देण्यात येत आहे. अरे बीच में आने लग रहा है हाथ मार धन्यवाद तोरणा टायगर. यानंतर बेस्ट बॅट्समन यानंतर जो संघ रनरअप झालाय रायगड लायन्स या संघाला विनंती करतो त्यांनी रंगमंचावर यायचं आहे आणि सुजयजी धुरत त्यांना रोख रक्कम 12,222 आणि आकर्षक चषक देतील. रायगड लायन्सच्या सर्व खेळाडूंनी रंगमंचावर यायचं आणि त्यांचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. रायगड लायन्स धन्यवाद. आणि यानंतर पुढचा पारितोषिक आहे. यानंतर मी पुढचं पारितोषिक डिक्लेअर करतो. ज्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे आणि शिवदर्शन प्रीमियर लीग 2026 या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे. अंतिम विजेता संघ सिंधुदुर्ग वॉरियर्स या संघाला बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो. राजाताई पाटील आकर्षक चषक आणि रोख रक्कम 25,555. अंतिम विजेता संघ सिंधुदुर्ग वॉरियर्स. ज्या संघाने आपलं नाव अंतिम चषकावर कोरलंय तो संघ सिंधुदुर्ग वॉरियर्स. सर्व विजयी खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन. सिंधुदुर्ग या संघाचे मालक सावंत काका यांचंही हार्दिक स्वागत. फक्त आता 3च बक्षिसं उरलेली आहेत. काहींना जायचंय त्यामुळे आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल राजाताई पाटील, सुजयजी धुरत, राजेशभाई, विश्वजी परत, सागर सावंत या सर्वांचे आम्ही खूप आभारी आहोत. धन्यवाद. आणि अजून काही बक्षिसे बाकी आहेत. कोणी जायचं नाहीये. यानंतर पुरस्कार आहे बेस्ट बॅट्समन मोहनजी गुजर यांना मी रंगमंचावर आमंत्रित करतो. मी थोडा साईडला जायचं. मी मोहनजी गुजर यांना विनंती करतो सनी मोरे यांना बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. मोहनजी गुजर शिवदर्शन सेवा मंडळाचे पदाधिकारी. यानंतरचा पुरस्कार देण्यासाठी मी सुरेश देसाई यांना रंगमंचावर आमंत्रित करतो. बेस्ट फिल्डर तेजस परब यांना सुरेश देसाई बेस्ट फिल्डर हा पुरस्काराने सन्मानित करतायत. शिवदर्शन पद प्रीमियर लीग 2026 बेस्ट फिल्डर तेजस परब. यानंतरचा पुढील पुरस्कार देण्यासाठी मी आनंदजी जंगले यांना रंगमंचावर आमंत्रित करतो. विलास भोसले यांना मी रंगमंचावर आमंत्रित करतो. बेस्ट बॉलर हा पुरस्कार देण्यासाठी गमराव. आणि शेवटचा आणि मानाचा पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज
ऑफ द सिरीज हा पुरस्कार देण्यासाठी कांडर काका आणि किशोर गुजर यांना रंगमंचावर आमंत्रित करतो. मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी आहेत अभिजित कदम. यानंतर जो अंतिम विजयी संघ होता सिंधुदुर्ग वॉरियर्स, या संघातील प्रत्येक खेळाडूला ट्रॉफी देण्यात येणार आहे. त्यासाठी एकेका खेळाडूने रंगमंचावर यायचं आहे आणि शिवदर्शन मंडळाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रकाश शेलार, गणेश आपण स्टेजवर यायचं आणि एकेका खेळाडूला तो मानचिन्ह द्यायचं. प्रकाश शेलार, गणेश, देसाई काका, हो काका, सुधाकर सावंत, प्रत्येकाने एक एक द्या. ट्रॉफी आहेत, 11 ट्रॉफी या प्रत्येकाने आणि एकेकाने एक एक द्या. देसाई काका, प्रत्येकाने एक एक द्या. प्रत्येकाने एक एक खेळाडूने रंगमंचावर यायचं. बंद कर दे. मॅच मॅच क्रिकेट प्रत्येकाने एक एक द्यायचं. छोटासा सन्मान चिन्ह अंतिम विजेत्या संघाला शिवदर्शन प्रीमियर लीग या संघाकडून. दोन यांचं चालू आहे ना, काय झालं आता पाहिजे. मी बोल नाही का ओके, पाठवतो व्हिडिओ. हा मला पाठवा. बॅग मिळा. आणि शेवटला उभा आहे तो महान खेळाडू आहे विघ्नेश सावंत, ज्यांनी अटीतटीच्या लढतीत या सामन्याला रंगतदार आणि रंजक असं वळण दिलं आणि 25,555 रुपयाचं प्रथम पारितोषिक आपल्या संघाच्या खिशात टाकला. तो सिंधुदुर्ग वॉरियर्सचा खेळाडू विघ्नेश सावंत. आणि अशा प्रकारे शिवदर्शन प्रीमियर लीग 2026 या सामना संपला आणि हा सामन्याचा समारोह झाला असं मी डिक्लेअर करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Bye, bye, bye.